म्हणूनसाठी. आणि हुशार माणसामुळे जर तुम्ही जाऊन असं सांगायला गेले तर तो नोणी घेत नाही तुमच्याकडनं. एकाकडनं पण घ्यायला नाही पाहिजे. मला जर कोणी असं सांगितलं असतं मी तर म्हणलो असतो हार घालून सत्कार करून पाठवतो पण नोणी घेत नाही असं म्हणलं असतं. कोणाकडनं पण मी नोणी नसती घेतली अजिबात. लक्षात घ्या. आता तुम्ही जेवण केले, अन्न नलिकेमध्ये आलं, मग पोटामध्ये आलं, इथं काय होतंय मिक्सिंग होतंय सगळं. काय होतंय? कोणासोबत मिक्स होतंय? आपल्या पोटामध्ये एक ऍसिड तयार होतंय, गॅस्ट्रिक ऍसिड ज्याला म्हणतात. ठीक आहे. त्या गॅस्ट्रिक ऍसिड सोबत हे अन्न मिक्स होतंय. मिक्स झाल्यामुळं, इकडे लक्ष द्या, मिक्स झाल्यामुळं जे आपण जेवण केलं होतं, मोठं मोठं चपाती होतं, त्याचे तुकडे 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 बारीक होतात तुकडे. समजते का? मग हे पचन झालेलं जे असते ते काय होतंय इथून पुढं पास होतंय. आता पास झाल्यानंतर ना हे काय आहे माहिती का? याला पॅंक्रिया म्हणतात. काय म्हणतात? पॅंक्रिया. मराठीमध्ये त्याला स्वादुपिंड. शुद्ध नाव आहे मस्तपैकी छान. वाकडं तिकडं काय पण करून टाकायला लागले त्याचं कसं पण पूर्ण. काय आहे? हे काय आहे? काय आहे? शरीराचा काय आहे? अवयव आहे. जसं आपण ह्याच्यापेक्षा बेसिक लेवल मध्ये सांगतो की आपलं शरीर पेशीपासून बनलेलं आहे. सांगतो की नाही? हे असं पेशी असतंय. ह्या जेवढा मी डॉट मारलं ना इथं डॉट, या डॉट मध्ये करोडो पेशी आहेत. किती पेशी आहेत? मग शरीरामध्ये किती असतील ते मोजायला जाऊ नका. जिंदगी संपून जाईल, काउंट नाही करू शकणार. इतक्या पेशी आपल्या शरीरामध्ये, करोडो अब्जो पेशी आपल्या शरीरात आहेत. हॅलो. आता ह्या पेशी जेव्हा एकापेक्षा अनेक पेशी एकमेकांना जुडतात, सेल, तेव्हा त्याला टिश्यू असं म्हणतात. काय म्हणतात? मराठी शब्द पाहिजे असेल ऊती असा शब्द आहे त्याला. याच्यानंतर ना असा भरपूर पेशी एकत्र आले की मोठं मांस काहीतरी बनणार. मग त्या मांस पासून एक 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 अवयव तयार व्हायला सुरू होतात. आपण बनलो कसे ना ते सांगालो मी तुम्हाला. त्याला आपण ऑर्गन असं म्हणतो. काय म्हणतो? किंवा मराठीत त्याला काय म्हणतो आपण? अवयव. जसे की माउथ, हे काय आहे? सेल आहे, टिश्यू आहे का ऑर्गन आहे? हे इसोफेगस काय आहे? स्टमक काय आहे? तसं पॅंक्रिया काय आहे? असंच पॅंक्रियाच्या खाली असं तुम्ही आले की तुम्हाला चित्र दिसतं बघा कधी कधी दवाखान्यात वगैरे गेल्यावर. असं असतं बघा त्याच्यामध्ये काहीतरी असं. मग याच्यात खाली असं 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 असतं. तेव्हा निघत नव्हते ना मग अशा आतडे. मी काढायला की तुला दिसले की नाही? मग असे नाही दिसले तुला आतडे. चांगलं मार्कर कुठे गेलं रे? हे जे मोठं दिसतं ना तुम्हाला, हॅलो, हे जेवढं मोठं दिसतंय हे पूर्ण, आणि याच्या आतमध्ये असं 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 असतंय असं. ओके ओके. याला म्हणतात लार्ज इंटेस्टाईन. काय म्हणतात? हा. आणि जे लहान दिसतंय त्याला काय म्हणतात? स्मॉल इंटेस्टाईन. ओके. हे लास्ट पार्ट ऑफ द बॉडी. इथून आता बघणार हळूहळू करता करता काय काय होते बघा. हे पॅंक्रिया आहे. इथे एक पेशी असते त्याचं नाव आहे बीटा पेशी. काय असते? ओके. तुम्हाला हे सर्व एवढं माहित असायला पाहिजे तर तुम्ही शुगर खूप सिंपल साध्या लँग्वेज मध्ये सांगू शकता लोकांना. आपल्याला जेव्हा आता अच्छा ऑर्गन पर्यंत आलो होतो आपण. ऑर्गनच्या नंतर एक सिस्टम तयार होते. काय तयार होते? सिस्टमला मराठीत संस्था असं नाव आहे. काय आहे? आणि सिस्टमच्या नंतर मग आपलं बॉडी तयार होते. काय तयार होते? बॉडीला मराठीत शरीर असं आपण म्हणतो. ओके. आता आपण जेव्हा जेव्हा म्हणतो की मला भूक लागली तेव्हा कुणाला भूक लागली? सिस्टमला. म्हणजेच कुणाला लागली? म्हणजे कुणाला लागली? म्हणजे कुणाला लागली? बरोबर. आता एवढं समजलं? इथपर्यंत क्लिअर आलं? आता हे पार्ट 1 हे सायकल समजा. पार्ट 1 सायकल, सेल, टिश्यू, ऑर्गन, सिस्टम, बॉडी.
झालं. बरोबर सांगितलं की, चुकलं कुठं मी? तू डबल कशा सिस्टमवर आली? म्हणजे बघा, मी बोर्ड इथं ठेवलं, मी तुमचं लक्ष त्याच्याकडे आहे. जसं आपल्या माइंड मध्ये फिक्स होईल ना, नंतर चुकत नाही ते. काय म्हणलं मी? सेल, टिश्यू, ऑर्गन, सिस्टम, बॉडी. हे एक सायकल समजलं. आपण खाल्लेलं अन्न तोंडामध्ये आपण चावलो, मोठा घास होता, तुकडे झाले, मग ते पास झालं, मग पोटामध्ये आलं, मग गॅस्ट्रिक ऍसिड त्यासोबत मिक्स झालं, अजून तुकडे तुकडे झाले, मग हे थोडं आता पुढे येतंय. आणि इथं कोण आहे म्हणलं मी? कुणामध्ये आहे? कशामध्ये आहे? पॅनक्रियामध्ये. कशामध्ये शैलेश? पॅनक्रियाला मराठीत काय म्हणायचं? ठीक आहे. आता हे बीटा सेल काय काम करतं हे समजायचं. मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं दोनच गोष्टी, कोण आहे आणि हे दोन गोष्टी तुम्हाला नीट माहित असायला पाहिजे, तर तुम्ही कुठंच चुकणार नाही. हे कोण आहे? यांनी काय काम करतंय हे आपल्याला माहित असायला पाहिजे. बीटा सेल कशामध्ये आहे? यांनी काय काम करतंय? इन्शुलिन तयार करायचं काम करतंय. कमॉन, कळालं का? कशाचं काम करतंय? इन्शुलिन्स नाही, स्पष्ट फक्त इन्शुलिन. मराठीत लिहू का इथं? आता ते परत माझ्याकडनं चुकायचं बाबा. तसं इन्शुलिन मराठी लिहून आता मला 17 वर्ष झाले ना बाबा, कसं काय होणार आहे? 2007 पर्यंत मराठी लिहिलो, त्यानंतर नाही लिहिलं जास्त. ह्याला स ट ल काय पण लावू नका उगीच काय, तर जास्त इंग्लिश येतं दाखवू नका लोकांना. जास्त इंग्लिश चुकवते. काय म्हणायचं? काय म्हणायचं? बस. आता कन्सेप्ट आपला क्लिअर आहे, कोण आहे आणि हे माहित असायला पाहिजे. नवीन शब्द आला त्यांनी कोण आहे आणि काय काम करते. आता बीटा सेल आला होता, इन्शुलिन तयार करते म्हणलं, पण इन्शुलिन नवीन शब्द आहे. यांनी आलाय म्हणजे यांनी पण काहीतरी कार्यक्रम करत असणार आहे. येस ऑर नो? यांनी काय काम करते आपण थोडं बघणार आहे. पण हे एक सिस्टम इथं कळालं, हे दुसरं कन्सेप्ट इथपर्यंत कळालं. आता इथून पुढचं कळायसाठी तुम्हाला अजून एक छोटी गोष्ट माहित असायला पाहिजे, लक्षात घ्या. आपण जेवढं पण अन्न खातो, कमॉन, काही पण तुम्ही खाता, काही पण तुम्ही जे खाता ते इथं सगळं पचन झाल्यानंतर लास्टला ते ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होते. कशामध्ये? तुम्ही कार्बोहायड्रेट्स खावा, प्रोटीन खावा, फॅट खावा, काय पण तुम्ही खावा, दगडमाती सोडून, ते सगळं खाल्लेलं काय तयार होतंय? आणि ग्लुकोज म्हणजे एनर्जी. कमॉन, काय? इंग्लिश पाहिजे असेल त्याला एटीपी असं नाव आहे. नाही राहिलं लक्षात तर सोडून दे. एनर्जी लक्षात ठेव. जेवण केल्यावर ऊर्जा मिळते एवढं तर माहित आहे ना, पण ते ऊर्जा म्हणजेच कशाच्या रूपात असते? ठीक आहे, ओके. आता इथून अन्न इथपर्यंत खाल्लं, मग इथपर्यंत आल्यानंतर काय होतंय? थोडंफार जे असतंय ना, जे अन्न आहे हे थोडस काय होतंय माहिती का? त्याचं ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतंय. कुठं? इथं. पण आता ग्लुकोज कुणाला पाहिजे? ग्लुकोज म्हणजे एनर्जी पाहिजे. कुणाला पाहिजे? सेलला पाहिजे. मग आता हे तयार झालेलं जे एनर्जी आहे हे कुठं तयार झाले? ग्लुकोज. पण हे पाहिजे कुठं? मग ह्याच्याकडे घेऊन कोण जाते? वा वा, घेऊन कोण जाणार? हे घेऊन कोण जाणार आहे? तर हे घेऊन जाण्यासाठी आपल्याला पूर्ण रक्तप्रवाह, जितकं सगळ्या शरीरामध्ये रक्तप्रवाह आहे, सगळ्या शरीरामध्ये पेशी आहे. कळालं की नाही कळालं? आता तिथं ऍब्सॉर्प्शन जे होणारा पार्ट आहे ते सेलच्या मध्ये जाण्यासाठी हे एनर्जी कुठे जायला पाहिजे? आता सेल का इथंच, फक्त इथंच सेल आहे का? सगळीकडे सेल आहे ना. मग सगळीकडे पोहोचण्यासाठी आपल्याला काय पाहिजे माहितीये का? आपल्याला हे एनर्जी इथपर्यंत प्रत्येक पेशीपर्यंत घेऊन जायला पाहिजे. येस ऑर नो? आणि गेल्यानंतर सुद्धा तिथं काय अडचण येत आहे की तिथं हे एक रक्तवाहिनी समजा. आता काय आहे? आता इथं समजा पेशी आहे, सगळ्या पेशी आहेत असं समजा. ठीक आहे, ओके. सगळ्या शरीरामध्ये आहे पूर्ण कम्प्लिटली. येस ऑर नो? आता हे ग्लुकोज हे कशामध्ये आहे?
पेशीमध्ये नाही, आता कुठे आहे? ठीक आहे, रक्तवाहिनी फक्त म्हणू नको, पूर्ण शरीरामध्ये आपण पेशीच्या बाहेर आहे. आपल्याला कुठे पाहिजे? बरोबर, इथपर्यंत कळालं? हा, आता हे जे ग्लुकोज आहे हे सगळं पेशीच्या बाहेर असं झालं. आता बघा, थोडा वेळ दाखवतो मी तुम्हाला. 2 ग्लुकोज आलेत. किती आलेत? 2. यांना कुठे जायचंय? तर त्या पेशीला काय मिळालं म्हणू आपण? एनर्जी मिळालं असं आपण म्हणतो. ठीक आहे, पण प्रॉब्लेम काय होतंय इथं, हे साठलेले जे 2 ग्लुकोज आहेत ना त्याला आतमध्ये पेशी घेत नाही. का घेत नाही? त्याचं कारण आहे, त्याला दरवाजा ओपन करावा लागतंय. थोडक्यात आपल्या साध्या भाषेत सांगत आहे मी. हे दरवाजा ओपन करायचं जे काम आहे हे कोण करतंय? त्या दरवाजावर बसलेलं असतं इन्शुलिन. कळालं ह्याचं काय काम आहे? इन्शुलिनचं काम आहे आपल्या रक्तातल्या ग्लुकोजला पेशीच्या आतमध्ये सोडणे. हॅलो, काय काम आहे इन्शुलिनचं? रक्तातल्या पेशीला पेशीमध्ये सोडणे. व्हेरी गुड. मी काय म्हणलं, रक्तातल्या ग्लुकोजला पेशीमध्ये सोडायचं काम इन्शुलिन करत आहे. क्लिअर झालं? आता हे 2 जे ग्लुकोज बाहेर आहेत, इथं इन्शुलिन जर तयार नाही झालं, इन्शुलिन जर तयार नाही झालं, तुम्हाला का तयार होत नाही मग? कोण तयार करतंय? हिनी काम नाही करत म्हणून तयार होत नाही. आता मन हिनी का काम नाही करत? ह्याला पोषक तत्व कमी मिळाले म्हणून त्यांनी काम नाही करत. हॅलो, चला, आता इन्शुलिन तयारच नाही होत आहे, इन्शुलिन तयारच नाही होत आहे, त्याला म्हणायचं टाईप 1. कोणता डायबिटीज? जर इन्शुलिन तयार होत नसेल तर. कळालं? टाईप 1 समजला? आता इन्शुलिन जर तयार नाही झालं तर पेशीला ग्लुकोज मिळालं का? नाही मिळालं. मग याला जर ग्लुकोज नाही मिळालं, ऊर्जा नाही मिळाली, तर तुम्ही काय म्हणता? भूक लागले, जेवायला द्या. मग अजून वरनं 2 चपाती खाल्ले, मग या 2 चपातीचे 2 ग्लुकोज पुन्हा अजून ऍड झाले इथं. मग टोटल रक्तात किती ग्लुकोज आले? पण परत प्रॉब्लेम आहे. कोणाचा? काय प्रॉब्लेम आहे? पेशींच्या मध्ये ग्लुकोज जाऊ देना गेलाय. येस ऑर नो? मग आता परत तुम्ही काय म्हणता? अजून भूक लागल्या, परत 2 चपाती खाल्ली साहेबांनी, परत 2 चपातीचे 2, मी उदाहरण म्हणून 2 सांगतोय, असं नंबर समजा म्हणून. हे 2 ग्लुकोज आले. आता रक्तात किती ग्लुकोज झाले? 6. रक्तामधलं ग्लुकोज वाढायला लागले. जेव्हा रक्तातलं ग्लुकोज असं वाढत जाते वाढत जाते वाढत जाते, त्याला म्हणायचं शुगर झाली. त्याला काय म्हणायचं? शुगर झालं किंवा डायबिटीज झाला आपण त्याला म्हणतो. कळालं का? पण त्याचे टाईप टाकले, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. टाईप 1 मध्ये काय म्हणलं मी? इन्शुलिन तयार होत नाही. इथं इन्शुलिनच नाही आहे. मग त्याने म्हणते तुम्ही वरनं किती पण जेवायला द्या, सगळं ग्लुकोज येणार आणि कुठं साठणार लक्ष्मीताई? कशामध्ये साठणार? रक्तामध्ये साठणार पूर्ण सगळ्या. आणि जेव्हा रक्तात प्रमाण शुगर सगळ्या ग्लुकोजचं वाढत राहते पण पेशीला मिळत नाही, इकडे माणूस म्हणतोय मला भूक लागली भूक लागली भूक लागली, पण ते रक्तामध्ये वाढत चाललंय, त्याला आपण डायबिटीज असं म्हणलो. कळालं का? त्याचे कारण इथं 2 सांगितले आपण. एक कारण काय सांगितलं की आपल्या रक्तामध्ये इन्शुलिन तयार होत नाही, आणि दुसरं एक कारण आहे इन्शुलिन तयार झालेलं असतंय पण काम करत नाही. इथं इन्शुलिन असतंय पण काम करत नाही. आता हे चौकटी बॉक्स जे काढलं ना मी, असं समजा की हे इन्शुलिन आहे. काय आहे? इन्शुलिन आहे. आता जर यांनी हे इन्शुलिनने दरवाजा उघडला तर इथं काय होईल? ग्लुकोज आतमध्ये जाते. बरं झालं बाबा, आता समोसा खाल्ला, आता जरा छान वाटायला लागलं. का बरं? समोसा खाल्ल्यावर काय मिळालं? ग्लुकोज कशामध्ये कन्वर्ट झालं? एनर्जी कुठपर्यंत गेली? कोणामुळे गेली? मग पोट भरलं असं आपण फील केलं. कळालं का नाही केलं? समजलं का नाही? नेक्स्ट, आता बघा,
हे इन्सुलिन जर नाहीच ओपन झालं, असंच वाढत गेलं तर त्रास होणार? येस ऑर नो? नेक्स्ट, आता हे झालं टाईप 1 मध्ये. टाईप 2 मध्ये काय होतंय, इथं इन्सुलिन असतंय पण काम करत नाही. आता हाय पण काम करणार म्हणलं तरी पण शुगर कुठं वाढणार, ग्लुकोज कुठं वाढणार आहे, तरी मग ते वाढत जाणार तर त्रास होणार माणसाला. टाईप 1 समजला, टाईप 2 समजला, कळालं? इन्सुलिन कोण तयार करतंय? इन्सुलिन कोण तयार करतंय? बीटा सेल कशात असतात? पॅनक्रियाला मराठीत काय म्हणायचं? आपण जेवण केलेलं अन्नाचं काय होतंय? ग्लुकोज कन्वर्ट होतंय. ग्लुकोज कुठे जायला पाहिजे? पेशीच्या पर्यंत जायला पाहिजे, पेशीपर्यंत जायला पाहिजे, पेशीच्या आत जायला पाहिजे. पेशीच्या आत कोण सोडतंय? इन्सुलिन सोडतंय, बरोबर आहे? इन्सुलिन का बरं नसतंय? बरं, टाईप 1 म्हणजे काय? टाईप 1 म्हणजे काय? बरोबर. आणि टाईप 2 म्हणजे काय? काम करत नाही. कळालं? धन्य झालो इथं तुमच्याकडनं. ह्यानी कामच करत नाही ना. तू जर बरोबर रिटेलिंग केली तर मला माइल्स मिळतील का नाही? तू म्हणाले की रवी त्याला माइल्स का मिळेना गेलं, असं तुझं म्हणणं आहे. तू काम करे ना, मला माइल्स मिळे ना. आता अर्चना का काम करेना आहे, ह्याची 100 कारण आहेत, एक नाही आहे. येस ऑर नो? हा, पण मूळ कारण काय सांगितलं जातं? पोषक तत्वांचा अभाव. ह्या जरी पेशीचं नाव बीटा सेल जरी असलं तर ह्याला पण काम करायला काय लागतंय? काही ना काही पोषक तत्व ह्याला पण लागतात ना. येस ऑर नो? म्हणजे सगळे पोषक तत्व पाहिजे ह्याला काम करण्यासाठी, ते न मिळाल्यामुळं याने म्हणतात बाबा जावा तुम्ही, काय माझे काय काम करून देणार, मी तर कशाला काम करू, मी पण निवांत बसतो, वर सिनियर आहे माझे डीडी काढून देणार, फीडबॅक करून देणार, जाऊ दे कशाला इन्व्हाइट करू मी, म्हणून इन्व्हाइटिंग करत नाही खालचा ज्युनियर. तसं असा हित आहे. ह्या बीटा सेल्सला काम बरोबर करण्यासाठीची ऊर्जा पाहिजे असते ना, हे लवकर समजतंय रे, ते म्हणून सांगितलं. हे बीटा सेलला जे लागणारं पोषक तत्व आहे नीट न मिळाल्यामुळं काय झालं? इन्सुलिन तयार झालं नाही. इन्सुलिन तयार नाही झाल्यामुळं काय झालं? काय झालंय? लेवल हा शब्द काढून टाका. कोणी तर मगाशी काय तर लेवल लेवल लेवल, काय लेवल म्हणते की काय समजतच नव्हतं मला काय ते. शुगर लेवल तयार होते म्हणून. शुगर लेवल कसं तयार होते? शुगर लेवल कसं तयार होते मला तेच कळालं नाही पूर्ण. लेवल हा शब्द काढून टाका. शुगर हा शब्द पण काढून टाका. जर स्पष्ट जर गडबड, हा ग्लुकोज हा शब्द लक्षात ठेवा. रक्तामध्ये काय वाढलं? त्याला आपण काय म्हणतो? डबल आणलेच का शुगर? डायबिटीस म्हणाला. दोन्ही बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही आहे. पण काही काही चुकीमुळे असं होतं ना की आपल्याला ते सवय लागले. एकच शब्द काही काही लोकांकडे लक्ष ठेवा, माझ्याकडे पण लक्ष ठेवा. एकच शब्द काही काही लोक वारंवार वारंवार तोच शब्द बोलतात. मी पण असं करत होतो आधी, आता मोस्टली 90% कमी झालेलं आहे. जसे की म्हणजे काय, मीच थांबतो, मलाच समजत नाही की पुढे मी काय बोलू, कारण माझ्या शब्दामुळं. कळालं की नाही कळालं? चला बॅक टू द पॉइंट. तिकडे जायचं नाही आपल्याला. 3 पोर्शन समजले. पहिला पोर्शन काय आहे? दुसरं काय? तिसरं काय? पूर्ण स्ट्रक्चर नाही. खाल्लेलं अन्न असं पचन होतंय, पोटामध्ये जातंय, पोटामध्ये मिक्सचर होतंय, खाली येतंय, इथून काय? हे बीटा सेल तयार केलं कुणाला? इन्सुलिनला. मग हे इन्सुलिन इकडून असं येतंय, मग इथून वरनं खाल पचलेलं अन्न येतंय, मग हे दोन्ही मिक्स होतंय, मग ह्याला पुढं ढकलतंय. ढकलल्यानंतर हे कुठं येतंय? मग हे जेव्हा इथून येत असतं ना एवढं, इथं काय होतंय? आता इन्सुलिन मिक्स झालं कुणासोबत? पूर्ण कम्प्लिटली. ठीक आहे, आता मिक्स होऊन कसं काय होतं काय नाही डोकं लावू नका, लय टेन्शन वाला गोष्ट आहे ते. फक्त एवढं लक्षात ठेवा, नाही जेवढं जास्त अभ्यास केला तेवढं चांगलं आहे, मस्त वाटेल तुम्हाला. पण जर नाही क्लिअर झालं तर दुसऱ्याला सांगताना कन्फ्युजन होतंय. म्हणून मी जेवढं शिकवलं तेवढं शॉर्टकट आहे आणि बरोबर आहे, आणि त्यात गडबड होणार नाही तुमची. आता मगाशी जेव्हा तुम्ही इथे सगळे सांगत होते तेव्हा काय झालं होतं?
कोणी कोणी आपल्या आपल्या चुका समजल्या? सगळे काय चुकले तुम्ही? काय चूक केले? सगळं उलटच सांगितलं ना? येस ऑर नो? शब्द विसरला नाही, ह्याची सिस्टम इकडं, ह्याचं सिस्टम तिकडं, असं मिक्सर झालं ना पूर्ण सर्व. मग असं नको व्हायला. शांत समजून घ्या प्रॉपर. आपण जे पण खातो अन्न ते ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होत आहे. ग्लुकोज म्हणजे ऊर्जा असते. हे ऊर्जा कोणाला पाहिजे असते? सेल. मग सेल पासून काय बनतंय? मग सेल म्हणजे काय? टिश्यू. टिश्यू म्हणजे पुन्हा नंतर काय तयार होतंय? ऑर्गन. मग नंतर सिस्टम. मग पुढं बॉडी तयार झालं. म्हणजे हे ग्लुकोज पूर्ण बॉडीला लागतंय. आता हे आपलं जे खाल्लेलं अन्न आहे हे म्हणजे हे पूर्ण शरीरामध्ये पोहोचायला पाहिजे. बरोबर आहे की नाही आहे? आता पोहोचवण्याचं काम कोण करत आहे? हे रक्ताच्या मार्फत होत आहे पूर्ण. पण पोहोचवताना कोण आतमध्ये कोण असतं त्याच्यामध्ये? पेशींपर्यंत जायला पाहिजे ना पूर्ण ग्लुकोज. पेशीच्या आतमध्ये ग्लुकोज पोहोचण्यासाठी कोणाची गरज आहे? इन्सुलिन जर बरोबर काम केलं तर सगळं ग्लुकोज पेशीच्या आतमध्ये जात आहे. मग रक्तात वाढणार का? मग त्याला शुगर होणार का? नाही. ठीक आहे, ओके. मग डिफेक्टिव्ह माणूस म्हणजे काय? ज्याचं इथं इन्सुलिन काम करत नाही तो डिफेक्टिव्ह, किंवा इन्सुलिन तयारच होत नाही तर तो पण डिफेक्टिव्ह. टाईप 1 म्हणजे कोणता? इन्सुलिन. आणि टाईप 2 म्हणजे काय? बस इथेपर्यंत समजलं का? आता जर विसरलं तर मग काही खरं नाही तुमचं. सांगतो आता उद्यापासून एक पट्टी आण रे मोठी. अरे देवा पांडुरंगा, इथपर्यंत समजलीस का तेवढं सांगितलं. ह्याच्या पुढं नंतर सांगणार आहे मी आता की नोनी कसं काम करते त्याच्यावर. हे समजलं नीट नाही, मग त्याला पुढचं ऍडव्हान्स शिकवलं, प्रॉब्लेम झाला. ह्याला कोणाला फोटो घ्यायचे फोटो घ्या, काय करायचं घ्या, पटकन लवकर घ्या, नंतर मी परत सांगू शकत नाही. फास्ट लवकर बघा. 15 मिनिट लागले पण नीट समजा प्रॉपरली. नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही आहे. व्यवस्थित घे. एक जणच घे. 100 लोक फोटो काढत बसू नको त्याला. हा तिला त्रास व्हायला लागला, तिने नाही काढला फोटो. चलो इट्स ओके. हा झाला. समजलं का आता? आता इथपर्यंत तुम्हाला कळालं की शुगर कसं होतंय. हॅलो, का होतं ते पण समजलं? सगळे असाल तर मला ठीक वाटणार आहे, ते नाही तर डबल रिपीट करावं लागतंय. सगळ्यांना समजलं का? सगळ्यांना. हा, कुणाला पण नाही समजलं असं अजिबात नको. डबल प्रश्न विचारला मग काय करा नाही. एवढं घाम गाळलंय. कळालं का नाही कळालं? हा, पुढं आता नोनी कसं काम करते बघू आपण आता. चला, याला चालू करायचं का? चालू आहे ते? चालू आहे का? हो का? व्हेरी गुड, चांगली गोष्ट. चला बॅक साइड घ्या, बॅक साइड. हा चलो, सो स्टार्ट करूया आपण. पहिले बघा, डायबिटीज हा जो आजार आहे तो तुमच्या रक्तातले ग्लुकोज, ज्याला रक्तातली साखर असं देखील म्हणते, जेव्हा साखर किंवा ग्लुकोज रक्तात जास्त होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? डायबिटीज असं म्हणायचं. क्लिअर? सेकंड, त्याच्यामध्ये बघितलं टाईप 1, टाईप 2 आणि ज्याला आपण प्रेग्नन्सी मधलं डायबिटीज असं म्हणतो. हे 3 टाईपचे डायबिटीज मानले जातात, पण मुख्य प्रकार 2च आहे. मुख्य प्रकार किती आहे? टाईप 1. हा, टाईप 1 कधी म्हणायचं? जेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. कळालं? त्याला काय म्हणायचं? टाईप 1 डायबिटीज म्हणायचं. आणि इन्सुलिन कमी तयार होतंय किंवा प्रभावी नसतं, म्हणजे ऍक्टिव्ह नाहीये, चांगलं काम करत नाहीये, तेव्हा त्याला काय म्हणायचं? टाईप 2 डायबिटीज असं म्हणायचं. आणि जेव्हा एखाद्या लेडीज प्रेग्नन्सी मध्ये असेल, गर्भाची वाढलेली गरज पूर्ण करण्या एवढं इन्सुलिन तयार होत नाही. म्हणजे एक लेडी प्रेग्नेंट आहे, तिच्या पोटामध्ये बेबी आहे, त्यावेळेला इन्सुलिन जास्त लागेल कमी लागेल? पण तेवढं इन्सुलिन जर तयार होत नसेल तर तेव्हा पण शुगर प्रॉब्लेम, ग्लुकोजचा प्रॉब्लेम होईल. त्याला काय म्हणायचं? यस, प्रेग्नन्सी मधला डायबिटीज आपण त्याला म्हणू शकतो. इथपर्यंत कळालं? चलो नेक्स्ट बघूया आपण काय. आता याच्यामध्ये बघणार आहे, याच्यामध्ये जे लेवल आहे आपली, जे लेवल मगाशी तुम्ही म्हणत होते डायबिटीज मधले लेवल, कसं असतंय, चेकिंग कसं होतंय? एक चेकिंग होतंय उपाशी पोटी, दुसरं होतंय जेवणानंतर 2 तासांनी. काय? एक होतंय कधी? दुसरं कधी? आणि तिसरं असतंय
रॅन्डमली कधी पण घेतल्या पण जाते. ओके, नेक्स्ट आपण आता उपाशीपोटी जेव्हा असतो त्यावेळेला शुगर लेवल नॉर्मल कधी समजायचं, किंवा जेवण केल्यानंतरची 2 तासानंतरची शुगर लेवल नॉर्मल कधी समजायचं. जर शुगर उपाशीपोटी 100 पेक्षा कमी निघाला, उपाशीपोटी 100 पेक्षा कमी निघालं तर काय म्हणायचं, आणि जेवणानंतर 2 तासांनी 140 पेक्षा कमी निघालं तरी पण काय म्हणायचं. एवढंच लक्षात ठेवा सध्याशी. उपाशीपोटी किती पाहिजे, आणि जेवणानंतर 2 तासांनी किती पाहिजे, तर त्याला काय म्हणायचं, नॉर्मल. क्लिअर. नेक्स्ट, आता हे प्री डायबिटीज आहे. प्री डायबिटीज म्हणजे डायबिटीज होण्याच्या आधीची स्थिती, त्याला काय म्हणायचं, प्री डायबिटीज. समजलं का. आता प्री डायबिटीजच्या कंडिशन मध्ये लेवल किती आहे बघा. इथं काय सांगितलंय, नॉर्मल मध्ये उपाशीपोटी किती पाहिजे, बरोबर. पण जर समजा 100 ते 125 च्या मध्ये शुगर असली तर असं समजायचं की याला आता उद्या जाऊन शुगर होऊ शकते. उदाहरणार्थ जर समजा जेवणाच्या आधी म्हणजे उपाशीपोटी जर त्या व्यक्तीची शुगर 112 निघाली, 118 निघाली, 120 निघाली, 122 निघाली उपाशीपोटी, तर त्याला काय म्हणायचं आपण, शुगर होऊ शकतो. पूर्ण झाली आहे का अजून शुगर, पण होऊ शकतो. त्याला काय करावं लागेल, आपल्याला प्रिव्हेंट करावं लागेल, अवेअर व्हावं लागतो. आता तेच गोष्ट जेवणानंतर 2 तासांनी त्याची शुगर 140 ते 199 च्या मध्ये असते, तर त्याला पण काय म्हणायचं, प्री डायबिटीज. जेवण केल्यावर जर समजा 140 असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, 140 पेक्षा कमी असेल, 138, 135, 132 असेल तर त्याला आपण नॉर्मल म्हणतो. पण 150, 160, 170 असेल तर काय म्हणायचं त्याला, प्री डायबिटीज. म्हणजे भविष्यात त्याला शुगर होऊ शकते. मग ऍक्च्युअली शुगर झालेला पेशंट कोणता, जर असं बघायचं असेल तर इथं आहे, उपाशीपोटी ज्याची शुगर 125 पेक्षा जास्त. काय म्हणलं मी, तर त्याला काय म्हणायचं. नेक्स्ट, जेवणानंतर 2 तासांनी ज्याची शुगर 200 पेक्षा जास्त आहे, ज्याची शुगर 200 पेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणायचं, डायबिटिक पेशंट. हे कळालं एवढं, समजलं इथपर्यंत. कोणाला कन्फ्युजन, ऑल क्लिअर. चलो नेक्स्ट. आता आपलं जे नोनी ज्यूस आहे, हे नोनी कसं आपल्या शुगर वरती काम कसं करतंय आपण हे आता बघणार आहे. लक्ष द्या. चला जाऊ द्या, नाही अवेलेबल, बॉटल दे. खूप उठावं लागतंय म्हणून कॉन्सन्ट्रेशन बिघडतंय. चला, नोनी ज्यूस आपलं कसं काम करतंय जर बघायचं असेल तर आपण परत एक वेळा मगाशीच्या स्ट्रक्चर सारखं आपण चेक करूया. हे काय आता, हे काय आता, हा, हे आपला नोनी ज्यूस. ठीक आहे. ओके, कोणतं पण नोनी असू दे, कोकम असो, गोल्ड असो, प्रीमियम असो, नरिशचं कुठला पण नोनी असू दे, आपल्याला शुगरवरती कसं काम करते आता आपण हे बघणार आहे. ओके, रेडी आहे सगळे. हा, नेक्स्ट इथं बघा, हे काय आता, हे सेल आहे. मग ही एवढी एकच सेल आहे का, शरीरातली कोणती पण सेल, हा, समजलं आता, मिस्टेक कळाला. हे इथली पण सेल असू शकते, इथली पण सेल असू शकते, कुठली पण पेशी असू शकते. कळालं की नाही कळालं. प्रत्येक पेशीला कशाची गरज आहे, ग्लुकोजची गरज आहे. कशाची गरज आहे, हा, मी तुम्हाला समजावं म्हणून एक चित्र तयार केलेलं आहे. हे पेशीचा आकार आहे, पेशी आहे, आणि हे ब्ल्यू कलरने जे दाखवलं इथं हे काय आहे, ग्लुकोज आहे. काय आहे, आता हे पेशी फक्त दाखवलंय, मग पेशीच्या आजूबाजूला काय आहे, हा, हे समजा. पेशीच्या आजूबाजूला काय आहे, रक्त आहे, आणि रक्ताच्या आतमध्ये काय आहे, ग्लुकोज, आणि हे काय आहे, पेशी आहे. आता ग्लुकोज आपल्याला पेशीच्या आतमध्ये पाहिजे असेल, राईट और रॉंग, तर तिथं कोणाची गरज आहे, बरोबर. आता इन्सुलिन पण जे इथं बसलंय की नाही, तो काही राजा नाही आहे, मी इन्सुलिन आहे चला मी सोडतो ग्लुकोजला म्हणण्यासाठी, अजिबात नाहीये. इन्सुलिन पण तिथे जो बसलाय तिथं पण एक गेट कीपर म्हणले, त्याला रिसेप्टर नाव दिलेलं आहे. काय नाव दिलंय, रिसेप्टर. आता तो इन्सुलिन तिथं असतो म्हणून त्याला इन्सुलिन रिसेप्टर म्हणतात. काय म्हणतात,
हा, आता काही लोक परत मिसअंडरस्टँडिंग करू नका. इन्शुलिन रिसेप्टर इथं आहे आणि ग्लुकोज इथं आहे. प्रत्येक पेशीला असं असतंय, असं नाहीये. ह्या पूर्ण पेशीच्या आवरणावर सगळीकडे हे रिसेप्टर असतंय. कळालं का नाही कळालं? आता मग म्हणजे हे ग्लुकोज इथं दाखवलं म्हणजे इथंच आहे का? नाहीये, इथं पण ग्लुकोज आहे. असं सगळीकडे जमा झालेलं असतं. हॅलो, आता आणि सगळीकडे काय असणार मग असं? इथं पण रिसेप्टर असतं, इथं पण रिसेप्टर असतं, सगळीकडे रिसेप्टर पण असतं इन्शुलिनचं. पण इन्शुलिन तयार होत नाही. जर इन्शुलिन तयार नाही झालं मग असं ग्लुकोज कशामध्ये वाढत चाललं आता? रक्तामध्ये. बरोबर आहे गोष्ट? आता आपण ज्या वेळेला इथं बघतोय की बाबा इन्शुलिन तयार होत नाही किंवा तयार झालेलं इन्शुलिन काम नाही करत आहे, त्यावेळेला एक्झॅक्टली इथं होतं काय बघा. डायबिटीज मध्ये नोनी काय मदत करते? 09 ची शक्ती. 09 काय आहे? पेशीच्या आवरणावरील इन्शुलिन रिसेप्टरला सक्रिय करतो आणि त्यामुळे रक्तामधील ग्लुकोज पेशीमध्ये जाण्यासाठी मदत होते आणि शुगर लेवल नॉर्मल राहू शकते. पुन्हा एकदा सांगतो, नोनी मध्ये कोण आहे? 09 आहे. 09 काय करते लिहिलंय बघा इथं, पेशीच्या आवरणावरील, हे पेशी आहे टोटल, आवरण म्हणजे कव्हर लास्टचं, येस और नो? पेशीच्या आवरणावरील इन्शुलिन रिसेप्टर, हे रिसेप्टर आहे आणि इथं काय आहे? हा इन्शुलिन आहे गोल म्हणजे, आणि हे कोण आहे? रिसेप्टर असतंय. आपल्या नॉर्मल बॉडी मध्ये काय होतंय? नॉर्मल बॉडी मध्ये हा इन्शुलिन येतंय, इथं बसतंय, बसल्यानंतर डायरेक्टली दरवाजा उघडता आणि ग्लुकोज पेशीच्या आतमध्ये पोहोचतंय. हे आपलं. पण डायबिटिक पेशंट मध्ये काय व्हायला लागलंय? ह्यानी नसतंय. मग हे उघडणार का दरवाजा? मग ग्लुकोज जाईल का? नाही जात. मग आता समजा जिथं इन्शुलिन तयारच होत नाही तिथं नोनी कसं काम करताय? येस और नो? तर नोनी काय काम करताय? इथं जात या रिसेप्टर वरती आणि याला काय करताय? ऍक्टिव्ह करताय. काय करताय? ऍक्टिव्ह करताय, त्याला सक्रिय करताय असं मराठीमध्ये म्हणतो. मग याला ऍक्टिव्ह केल्यावर हा दरवाजा काय होईल? ओपन होईल आणि मग ग्लुकोज त्या पेशीच्या आतमध्ये जाईल. कळालं का नाही? त्याच्यामुळं काय होतंय? शुगर लेवल नॉर्मल राहतंय. हे त्याचं पहिलं कारण आहे. कळालं इथपर्यंत? कुणाला नाही समजलं असं काय आहे? ऑल क्लिअर आहे? दुसरं, नोनी द सेल रिज्युव्हेनेटर. रिज्युव्हेनेटर म्हणजेच काय? पुढे बघूया आपण. नोनी हे पेशीची रचना मजबूत राखण्यासाठी मदत करत आहे. पेशीची रचना मजबूत राखण्यासाठी मदत करते. कसं? आजारी पेशींना दुरुस्त करण्याचे पण काम करते. कसं? नोनी मध्ये असलेले 09 आणि इतर पोषक तत्व आपल्या शरीरातील पेशीची कार्यात्मक पातळी सुधारून टाईप 2 मधुमेह मध्ये असलेल्या असामान्य निष्क्रिय इन्शुलिनचे सक्रिय स्वरूपात रूपांतर करू शकतात. त्यामुळे शुगर लेवल नॉर्मल राहते. काय सांगितलंय? पुन्हा एकदा बघा. आजारी पेशींना काय करताय? दुरुस्त करताय आणि आपल्या नॉर्मल पेशींना पण मजबूत ठेवायचं काम करताय. कशामुळं? कारण नोनीमध्ये कोण आहे? 09 आणि फक्त 09 नाहीये, 09 सारखे अजून असे भरपूर असे पोषक तत्व नोनीमध्ये आहेत. हे सर्व असल्यामुळं काय होतंय? इन्शुलिन टाईप 2 मध्ये जो होता, टाईप 2 डायबिटीज मध्ये जो इन्शुलिन असतो किंवा नसतो, पण टाईप 2 मध्ये काय म्हणलं आपण? असतंय पण ऍक्टिव्ह नसतंय. तर ते जे इनऍक्टिव्ह इन्शुलिन आहे त्याला ऍक्टिव्हेट करायचं काम पण करतंय. कोण करतंय? 09 आणि बाकीचे पोषक तत्व. जर तो इनऍक्टिव्ह इन्शुलिन जर ऍक्टिव्ह झाला, इनऍक्टिव्ह इन्शुलिन ऍक्टिव्ह झाला तरी पण डोअर काय होईल? आणि ग्लुकोज काय होईल? आतमध्ये जाईल. याच्यामुळं टाईप 2 डायबिटीस पण काय होईल? कंट्रोल मध्ये येईल. इन्शुलिनच तयार होत नाही, हे कोणता डायबिटीज आहे? फर्स्ट. म्हणजेच इन्शुलिन तयार झाला, इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होता किंवा कमी तयार झाला, ते कोणता होता? तर दोन्ही डायबिटीज जे आहे हे आपले कंट्रोल मध्ये येऊ शकतात. कळालं इथपर्यंत? पुढे बघूया अजून काय करताय, अजून कसं मदत करताय. नोनी रोगप्रतिकारक प्रणाली प्रवर्तक म्हणून काम करते. इथं मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं ना तेवढं तरी तुम्हाला व्यवस्थित सांगता यायला पाहिजे, न चुकता, गडबड न करता, अडखळता काही नाही पाहिजे. कळालं का? नेक्स्ट, आता हे अजून थोडं ऍडव्हान्स आहे त्याच्या पुढचं. ओके, नेक्स्ट.
आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय केल्याने, अशा रोगप्रतिकारक प्रणाली सक्रिय केल्याने स्वादुपिंडाच्या अकार्यक्षम बीटा पेशी सक्रिय स्वरूपात सुधारू शकतात आणि बीटा पेशींमधून सामान्य इन्सुलिन तयार करू शकतात आणि त्यामुळे शुगर लेवल नॉर्मल राहू शकते. हे अगेन टाइप 1 मध्ये येत आहे. कसं बघा, मगाशी मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलं होतं बघा, वर स्टमक दाखवलं होतं, खाली हे इंटेस्टाइनची लाईन आहे, त्या साईडला काय दाखवतं, पॅनक्रिया दाखवतं, बरोबर आहे. ह्या पॅनक्रियाला तुम्ही जेव्हा असं ओपन झूम करून बघितलं तेव्हा तुम्हाला तिथं दिसेल इथं काय काय बीटा पेशी आहेत बघा. काय आहे, बीटा पेशी. ज्या बीटा पेशी काय काम करतात, इन्सुलिन तयार करतात. ते मगाशी चित्रामध्ये लाल इन्सुलिन तर इथं दिसतं रेड इन्सुलिन. हा इन्सुलिन कुठून चाललाय सगळा, ठीक आहे, ओके. आता हे तयार कोण करत आहे म्हणलं, तयार कोण करत आहे, बीटा सेल्स. पण बीटा सेल कशा होत्या, काम करत नव्हत्या. त्याला काय म्हणलं आपण, अकार्यक्षम बीटा पेशी. स्वादुपिंडाच्या अकार्यक्षम बीटा पेशी सक्रिय स्वरूपात सुधारू शकतात, म्हणजेच ऍक्टिव्ह होऊ शकतात. कशामुळं, कारण नोनी काय काम करते, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करते म्हणून साठी. कळालं. आणि दुसरं न्यूट्रिशन पण सगळ्यात जास्त देते म्हणून साठी. कळालं काय सांगितलं. जर बीटा सेल चांगलं काम करू लागले तर इन्सुलिन तयार होईल. इन्सुलिन तयार चांगलं झालं तर ग्लुकोज पण सेल्स मध्ये जाईल, त्याच्यामुळे शुगर लेवल नॉर्मल राहते, कमी होते असं नाही म्हणायचं. काय म्हणायचंय, नॉर्मल राहते. कळालं की नाही कळालं. नेक्स्ट चौथं एक कारण आहे. चौथं कारण काय आहे, कमी ग्लायसेमिक इंडेक्स. आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणलं की त्याला अजून जरा जास्त विचार करावा लागतो. ग्लायसेमिक इंडेक्स कशाला म्हणतात, जसं आपल्या बिझनेस मध्ये 2:1 रेशो आहे की नाही, तशाच प्रकारे इथं काय आहे, फायबर इज टू कार्बोहायड्रेट्स. फायबर एस टू कार्बोहायड्रेट हा एक रेशो असतो, तो रेशो आहे 3:1. म्हणजे 3 घटक फायबर आणि 1 घटक कार्बोहायड्रेट जर असं असेल तर आपली ग्लुकोज क्षमता जी आहे ते नॉर्मल राहते. म्हणजे कोणी पण व्यक्ती असू द्या, ज्याला वाटते की आपली शुगर लेवल नॉर्मल राहायला पाहिजे, त्यांनी जेवण करताना काय करायला पाहिजे, 3 घटक काय घ्यायला पाहिजे, फायबर घ्यायला पाहिजे आणि 1 घटक काय घ्यायला पाहिजे, कार्बोहायड्रेट. जर असं जेवण व्यवस्थित केलं तरी सुद्धा आपली शुगर लेवल नॉर्मल राहू शकते. कळालं का नाही. नेक्स्ट थिंग, म्हणून त्याला सांगितलं की आपण समजा काकडी, गाजर, टोमॅटो हे सर्व फ्रुट्स जे आहे याच्यामध्ये काय भेटतं आपल्याला, फायबर जास्त भेटतो. आता हे जेव्हा फायबर आपण खातो त्याच्यासोबत थोडस कार्बोहायड्रेट आपण खाल्लं तर काय होईल, हे मेंटेन होईल आणि त्याच्यानं पण शुगर लेवल नॉर्मल राहते. कळालं की नाही. पण आता तर शुगर ऑलरेडी झालेली आहे, येस सर नो. मग आता हा मल्टीफायबर जे आपला प्रोडक्ट आहे दुसरा, त्याच्यानं पण शुगर लेवल नॉर्मल राहू शकते, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे फायबर्स तुम्हाला भेटतील आणि सोबत आपण कार्बोहायड्रेट्स घेतच असतो, तो रेशो मॅच होतो आणि शुगर मेंटेन होते. ठीक आहे, ओके. विसरून जावा ज्याला माहित नाही मल्टीफायबर, त्यांनी फक्त नोनीवर लक्ष द्या. चलो, इथपर्यंत कळालं. आता नोनी काय काम करते मग ह्याच्यामध्ये, नोनीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे आणि त्यामुळे मधुमेहाच्या तीव्र स्थितीचा धोका कमी होतो. नोनीचा ग्लायसेमिक इंडेक्स काय आहे, कमी आहे. समजलं की नाही. ज्याचं ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असेल त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे, शुगर लेवल वाढणार आहे. समजते काय सांगत आहे, कारण त्याचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे, बरोबर, आणि फायबरचं प्रमाण कमी आहे. समजलं काय सांगितलं. फायबर वाढवा, कार्बोहायड्रेट कमी करा, ऑटोमॅटिकली लेवल पण नॉर्मल राहू शकेल, कारण त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल. तर नोनी हे जे फ्रूट आहे आपलं, हे फ्रूटचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे पण शुगर लेवल नॉर्मल राहते. कळालं. पुढं नेक्स्ट. तर इथपर्यंत समजलं टोटली पूर्ण. टाइप 1 टाइप 2 डायबिटीज समजला, नोनी कसं काम करते समजलं, ऑल क्लिअर झालं. चलो, ओके, थँक्यू.